नक्कीच. तर या ठिकाणी आपण बघतोय सगळे बांधव आलेले आहेत ठाण्यामध्ये. आपण बघतोय की एकत्रित या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत आणि जरांगे पाटलांच्या प्रतीक्षेत हे सगळे आहेत. भावांनो, लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, पुढे पाठवायला विसरू नका आणि आपलं पेज फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. संपूर्ण जी आझाद मैदानावरती जी सगळ्या घडामोडी आहेत, दीपक बोराडेंची भेट असेल किंवा धनगर समाज बांधवाला कशा पद्धतीने पाठिंबा दिला जातोय आणि मराठा समाज कसा एकजुटीने या ठिकाणी आता आझाद मैदानावरती दाखल होत आहे, ते आपल्याला संपूर्ण लाईव्ह या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी आता जरांगे पाटलांचा ताफा या ठिकाणी पोहोचत आहे ठाण्यामध्ये. आपण बघतोय ठाण्यातली ही लाईव्ह दृश्य आहेत आणि जरांगे पाटलांचा संपूर्ण ताफा या ठिकाणी आता अवघ्या काही क्षणात येतोय. सकाळी 8 वाजता आंतरबली सराटीतून जरांगे पाटील हे निघालेले आहेत आणि पुढच्या काही क्षणांमध्येच आता त्या ठिकाणी ते येत आहेत. या ठिकाणी प्रेसचे बांधव देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि जरांगे पाटलांच्या प्रतीक्षेत या ठिकाणी हे सगळे ठाणेकर जे आहेत ते आपण बघतोय सकाळपासून ते दादांच्या प्रतीक्षेत आहेत आणि अगदी काही क्षणातच ठाण्यावरून हे सगळे जवळपास 25 ते 30 गाड्या इथून ठाण्यावरून ताफ्यामध्ये जॉईन होणार आहेत. आणि जसं रस्त्यावरती पुण्याचे बांधव पुढे थांबलेले आहेत, सोलापूरचे बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज आलेला आहे आणि आझाद मैदानावरती आता या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील थोड्याच वेळात पोहोचत आहेत. नाना, काय सांगाल? या ठिकाणी सगळेजण प्रतीक्षा करतात मनोजदादांची. तर मित्रांनो, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. काय सांगाल शंकर आप्पा, तुम्ही देखील मनोजदादांना साथ देण्यासाठी या ठिकाणी आहात, किती वाजता पोहोचणार आहेत? लवकरच 15 दिवस